हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तिथे ऑफिसमध्ये जसे सगळ्यांना कळलं की मयंक हा काही सामान्य माणूस नाही, तर त्यांच्या बॉसच्या पत्नीचा भाऊ आहे. पण आत्तापर्यंत तो अगदी साध्या पद्धतीने राहत होता आणि त्याने कधीच आपली ताकद दाखवली नव्हती. म्हणून सगळ्यांच्या मनात मयंकबद्दल आदर निर्माण झाला. तर काही लोक त्याचा हेवाही करत होते. सुमारे 2 तासानंतर आर्याची झोप उघडली. तिने डोळे उघडले तेव्हा ती स्वतःला काउचवर पडलेली पाहते. ती उठली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात तिची नजर डेस्कजवळ बसलेल्या ऋषभवर पडली, जो यावेळी खूपच आकर्षक आणि देखणा दिसत होता. तिने मनातच म्हटलं, कोणीतरी खरंच म्हटलं आहे, एखादा मुलगा जर गंभीरपणे काम करत असेल तर तो सर्वात जास्त देखणा असतो. मग आर्या हळूहळू उठली आणि जाऊन ऋषभच्या मांडीवर बसली. आधी तर ऋषभ तिच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे थोडा गोंधळला, पण मग त्याने तिच्या कमरेभोवती एक हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. आर्याने त्याच्या छातीत आपलं डोकं लपवलं आणि ऋषभने प्रेमाने तिच्या केसांवर किस केलं आणि म्हणाला, बेबी, तुझी झोप पूर्ण झाली का? त्यावर आर्याने हलकंसं मान हलवत होकार दिला आणि ऋषभला म्हणाली, ऋषभ, आपण मूव्हीला कधी जाणार आहोत आणि आपल्याला शॉपिंगही करायची आहे ना? ऋषभ काम करतच म्हणाला, फक्त थोडा वेळ, मग आपण जाऊ. मग आर्याने पुन्हा डोळे मिटले. ऋषभने एका हाताने आर्याला धरून ठेवलं होतं आणि दुसऱ्या हाताने तो काम करत होता. काही वेळातच त्याचं काम पूर्ण झालं. त्याने खाली पाहिलं तर आर्या एखाद्या लहान मुलासारखी त्याला बिलगून झोपली होती. ऋषभने तिला आणखी घट्ट स्वतःजवळ घेतलं आणि तिला उचलून बाहेर निघाला. त्याने थेट ग्राउंड फ्लोअरचं लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट थेट ग्राउंड फ्लोअरवर थांबली. ऋषभ आर्याला थेट आपल्या प्रायव्हेट पार्किंगमध्ये घेऊन गेला, जिथे त्याची काळी मर्सडीज उभी होती. त्याने हळूच आर्याला ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसवलं आणि व्यवस्थित सीट बेल्ट लावून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्यानंतर ऋषभची कार थेट रस्त्यावर धावू लागली. त्यांच्या मागे आणखी काही कार होत्या, ज्यामध्ये त्याचे लोक होते, जे ऋषभ आणि आर्याच्या सुरक्षेसाठी होते. आर्याची झोप उघडली तेव्हा तिने स्वतःला कारमध्ये पाहिलं. तिने हलकंसं मान इकडे तिकडे वळवली आणि पाहिलं की ऋषभ कार चालवत होता. आर्याने आळस देत विचारलं, ऋषभ, आपण कुठे जात आहोत? ऋषभने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा समोर पाहत म्हणाला, उठली माझी जान, तुझ्या माहितीसाठी सांगतो, आधी आपण शॉपिंग करू, मग मूव्ही आणि त्यानंतर डिनर. ऋषभचं बोलणं ऐकून आर्या खूप खुश झाली आणि त्याच्या गालावर एक गोड किस करत म्हणाली, आय लव्ह यू ऋषभ, तू जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहेस. हे ऐकून ऋषभ फक्त हसला आणि आर्याही त्याचं हसू पाहून हसली. काही वेळातच ते मॉलमध्ये पोहोचले. मॉलमध्ये पोहोचल्यावर ऋषभ कारमधून उतरला आणि आर्याच्या बाजूला जाऊन तिलाही खाली उतरवलं. मग कारची चावी आपल्या लोकांकडे देऊन त्याने आर्याचा हात धरला आणि मॉलच्या आत गेला. मॉल खूप मोठा आणि आलिशान होता. आज आर्याला खूप आनंद होत होता. असं नव्हतं की ती यापूर्वी कधी मॉलमध्ये आली नव्हती, पण ऋषभसोबत ती पहिल्यांदाच असा वेळ घालवत होती जो तिच्या खास आठवणींचा भाग बनत होता. आर्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ऋषभच्याही चेहऱ्यावर स्मित होतं. ऋषभला माहिती होतं की आर्या मॉलमध्ये आल्यामुळे जितकी खुश नव्हती त्याहून जास्त ती त्याच्यासोबत आल्यामुळे आनंदी होती, कारण तिला ऋषभसोबत वेळ घालवायला खूप आवडत होतं. ऋषभ आणि आर्या एका दुकानात गेले, जिथे खूप सारे ड्रेस होते. आर्या प्रत्येक ड्रेस स्वतःवर धरून पाहत होती, तर त्या दुकानातील सगळ्या सेल्स गर्ल फक्त ऋषभकडेच पाहत होत्या.
जेव्हा आर्या मागे वळली तेव्हा तिची नजर त्या सगळ्या सेल्सगर्लवर गेली. त्या सगळ्या ऋषभकडे अशा नजरेने पाहत होत्या जणू तो काही सोन्याचा तुकडाच होता. आणि त्या सगळ्या मुली त्याला मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. तर दुसरीकडे ऋषभ आपल्या फोनमध्ये ईमेल्स तपासत होता. त्यांचं त्या मुलींकडे अजिबात लक्ष नव्हतं. आर्याने मनातच म्हटलं, ओ गॉड, हा इतका हँडसम का आहे? या सगळ्या मुली याच्याकडे कशा बघत आहेत आणि हा आहे की आपल्या फोनमध्येच गुंतलेला आहे. आता आर्याला त्या मुलींची ऋषभवरची नजर अजिबात आवडत नव्हती. म्हणून तिने रागाने त्या सगळ्या मुलींकडे पाहिलं आणि ऋषभला हाक मारत म्हणाली, बेबी प्लीज सांग ना, यापैकी कोणता ड्रेस घेऊ? मला काही समजत नाहीये. सगळे ड्रेस खूप सुंदर आहेत. प्लीज हेल्प मी. ऋषभने स्वतःसाठी बेबी हा शब्द ऐकला तेव्हा तो क्षणभर थक्क झाला. मग त्याने फोन बाजूला ठेवला आणि आर्याकडे पाहिलं. पण जेव्हा त्याला कळलं की आर्या त्याच्याशी बोलत असली तरी तिची नजर त्या मुलींवर आहे तेव्हा त्याला सगळा प्रकार समजला. त्याला तिच्या वागण्यावर हसूही येत होतं आणि प्रेमही वाटत होतं. ऋषभ हसत होता आणि त्या सगळ्या मुली त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होत्या. पण आर्या मात्र रागाने जळत होती. तिला समजत नव्हतं की काय करावं जेणेकरून कोणीही तिच्या देखण्या नवऱ्याकडे पाहणार नाही. तिने तर मनात ठरवलं होतं की घरी जाऊन ती ऋषभची नजर उतरवणार, कारण इतक्या साऱ्या चेटकिनी त्याच्याकडे टक लावून पाहत होत्या. नक्कीच त्याला नजर लागेल. ऋषभने आर्याचा रागाने लाल झालेला चेहरा पाहिला. त्याला समजलं की जर तो आता तिच्या जवळ गेला नाही तर रात्री त्याला स्वतःच्या खोलीत जाण्याची परवानगी मिळणार नाही. आणि ऋषभ अशी चूक कधीच करू शकत नव्हता. तो सोफ्यावरून उठला आणि आर्याजवळ जाऊन त्या 4-5 ड्रेसमधून एक ड्रेस निवडत म्हणाला, जान, तू हा ड्रेस घालून सहल कर म्हणाला. प्लीज जान, इथून बाहेर जाऊ नकोस. त्याचं बोलणं ऐकून आर्याने होकारार्थी मान हलवली. मग ऋषभने तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला आणि तो तिथून निघून गेला. ऋषभ आणि त्याच्यासोबत असलेल्या गार्डने त्या टेररिस्टवर हल्ला केला आणि तिथे जोरदार लढाई सुरू झाली. पण काहीच वेळात ऋषभ आणि त्या गार्डने त्यांना धूळ चारली आणि एका रूममध्ये बंद करून टाकलं. ऋषभने सुटकेचा निश्वास सोडला आणि जिथे त्याने आर्याला सोडलं होतं तिकडे गेला. पण जसा तो तिथे पोहोचला तसा तो थक्क झाला, कारण आर्या तिथे नव्हतीच. ऋषभचा श्वास अडकला. आर्या नेमकी कुठे गेली हे त्याला काहीच समजत नव्हतं. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. त्याला चांगलंच माहिती होतं की आर्या स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, त्यामुळे त्याला तिची सतत काळजी वाटत होती. ऋषभने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या गार्डला म्हटलं, आणखी माणसं बोलवा आणि माझ्या आर्याला शोधा. तिला जर एक ओरखडाही आला तर तुमचा मृत्यू खूप वेदनादायक असेल. गार्ड ऋषभची धमकी ऐकून घाबरला आणि लगेच फोन करून दुसऱ्या बाजूला निघून गेला. तर दुसरीकडे ऋषभ आर्याला शोधण्यासाठी परत मॉलमध्ये गेला. तो आर्याला प्रत्येक ठिकाणी शोधत होता. ऋषभला वारंवार एकाच गोष्टीची भीती वाटत होती की जर चुकून सुद्धा आर्या त्या टेररिस्टच्या हातात सापडली असेल तर ती स्वतःचं संरक्षण कसं करेल. जर त्यांनी आर्याला काही केलं तर, असे कितीतरी प्रश्न ऋषभच्या मनात सुरू होते. तसं पाहिलं तर ऋषभ कधीच कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हता, पण आर्या त्याची कमजोरी बनली होती. तो आर्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हता.
ऋषभ याच विचारात मॉलच्या मध्यभागी पोहोचला आणि त्याची नजर आर्यावर पडली, जी घाबरलेली मॉलच्या मधोमध उभी होती. तिला पाहून त्याने सुटकेचा श्वास घेतला, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि राग दिसू लागला. कारण तिथे आर्या आणि मॉलमधील सर्व लोक टेररिस्टनी बंदुकीच्या धाकावर ठेवले होते. ऋषभचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. आर्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिचे हात मागे बांधलेले होते. आर्याची नजर जशी ऋषभच्या नजरेला भिडली तशी ती वारंवार नकारार्थी मान हलवत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जरी तिची जीभ काही बोलत नव्हती तरी ऋषभ तिच्या डोळ्यांकडे पाहून समजला की ती काय म्हणत आहे. ऋषभ, प्लीज इथून निघून जा. ऋषभनेही डोळ्यांनीच इशारा केला आणि नकारार्थी मान हलवली. ते पाहून आर्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तेवढ्यात ऋषभचा फोन व्हायब्रेट झाला. त्यावर एक मेसेज आला. बॉस, आपले गार्ड्स आले आहेत. त्यांनी मॉलला चारही बाजूंनी घेरला आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, आम्ही आत येऊ. ऋषभने ओके असा मेसेज पाठवला. तसं पाहिलं तर ऋषभ एका क्षणात सगळ्यांना संपवू शकला असता, पण यावेळी त्याचा जीव तिथे होता आणि आर्याच्या बाबतीत तो एकही टक्का रिस्क घ्यायला तयार नव्हता. म्हणूनच तो इतका वेळ शांत होता. ऋषभला समजत नव्हतं की तो असं काय करावं ज्यामुळे आर्या त्यांच्या तावडीतून सुटेल आणि मग तो या सगळ्यांना मृत्यूच्या दारात पोहोचवेल. ऋषभ जिथे आर्याला वाचवण्याचा विचार करत होता तिथे आर्या ही ऋषभचाच विचार करत होती. ती तर देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करत होती की ऋषभला काही होऊ नये. दोघांच्याही डोळ्यातून संवाद सुरू होता. त्यांना शब्दांची गरज नव्हती. म्हणतात ना, प्रेम खरं असेल तर बोलणं महत्त्वाचं राहत नाही. कारण जनाब, हे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. माणूस जिभेने कितीही खोटं बोलला तरी त्याचे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. चला आता परत कथेकडे वळूया. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. तेवढ्यात त्या गँगचा लीडर असलेल्या माणसाची नजर आर्यावर पडली, जी एखाद्या दिशेकडे पाहत वारंवार मान हलवत होती. त्याने त्या दिशेला पाहिलं आणि त्याला तिथे ऋषभ उभा दिसला. त्या माणसाला खूप राग आला. तो आर्याजवळ गेला आणि तिचे केस पकडून तिला जोरात उभं केलं. वेदनेमुळे आर्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. ती ऐकून आणि पाहून तिथल्या सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण त्या माणसाने अतिशय निर्दयीपणे आर्याचे केस पकडले होते. त्या माणसाने ऋषभकडे पाहून म्हटलं, अरे ओय, खाली ये, नाही तर तुझी ही माशुका आहे ना, तिला मी ठार मारून टाकीन. ऋषभ लगेच खाली आला आणि जवळजवळ रागाने ओरडत म्हणाला, जर तू माझ्या बायकोला अजून त्रास दिलास तर मी तुला अशी वेदनादायक मृत्यू देईन जी तू स्वप्नातही विचारलं नसेल. ऋषभ हे बोलत आर्या आणि त्या माणसाकडे चालत येत होता. एका क्षणासाठी तो माणूस घाबरला, पण पुढच्या क्षणी त्याने चाकू काढून आर्याच्या गळावर ठेवला. ऋषभ जो फक्त काही पावलांच्या अंतरावर होता त्याची पावलं अचानक थांबली. त्याला असं वाटलं जणू कुणीतरी त्याच्या हृदयाचे निर्दयीपणे तुकडे करत आहे. त्या माणसाने काही वेळ ऋषभकडे पाहिलं आणि मग मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली. त्याच्या साथीदारांसह बंधक बनवलेले लोकही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. मग त्या माणसाने आपल्या माणसांकडे पाहून म्हटलं, तुम्हाला माहीत आहे का तुमच्यासमोर कोण उभा आहे? भारताचा नंबर 1 बिझनेस टायकून मिस्टर ऋषभ आहुजा. आज आपलं नशीब जरा जास्तच मेहरबान आहे. आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण हा आपलं प्रत्येक म्हणणं ऐकेल का ते विचाराल? त्या माणसाचं बोलणं ऐकून त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाने विचारलं, का बॉस? मग त्या माणसाने आर्याकडे
पाहिलं आणि घाणेरडं हसत म्हणाला, ही मुलगी जी याची बायको आहे रिषभ, जो बराच वेळ त्या माणसाचं बडबड ऐकत होता. तो म्हणाला, पहा, माझ्या बायकोला सोड, तुला जे हवं ते मिळेल. रिषभचं बोलणं ऐकून तो माणूस म्हणाला, बरोबर बोलला तुम्ही मिस्टर आहूजा, मला ह्याच गोष्टीची अपेक्षा होती. मग थोडं थांबून तो पुन्हा बोलू लागला, मला पूर्ण 50 कोटी आणि एक प्लेन पाहिजे आहे आणि त्यासोबत तुम्ही आम्हाला भारताबाहेर सुरक्षितपणे पाठवणार. रिषभने एक नजर आर्याकडे टाकली, जी खूप घाबरलेली होती. मग त्या माणसाकडे पाहून म्हटलं, मला मान्य आहे, फक्त माझ्या बायकोला सोडा, मी तुमची प्रत्येक अट मान्य करायला तयार आहे. अरे मिस्टर आहूजा, हे डावपेच तुमच्या बिझनेसमध्येच ठेवा. मी तुम्हाला मूर्ख वाटतो का? जोपर्यंत ही मुलगी माझ्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही मला हातही लावू शकत नाही. पण तुम्ही मला राग आणला आहे, त्यामुळे आता तुम्ही मला पूर्ण 75 कोटी द्याल. रिषभने आपला फोन काढला तर तो माणूस लगेच म्हणाला, ना मिस्टर आहूजा, कॉल लाऊडस्पीकरवर ठेवा, नाहीतर तुमच्या बायकोचा स्पीकर कायमचा बंद होईल. रिषभने राघवला कॉल करून फोन स्पीकरवर ठेवला. जवळजवळ 2 ते 3 रिंगमध्ये कॉल उचलला गेला आणि राघवने हॅलो म्हटलं. रिषभने त्या माणसाकडे पाहिलं जो बोलण्याचा इशारा करत होता. राघव, 70 कोटी आणि एक प्लेन रेडी कर. व्यवस्था झाली की मला कॉल कर आणि हां, थोडं लवकर कर. राघवने फक्त यस बॉस म्हटलं आणि मग रिषभने फोन ठेवला. तिथे उभे असलेले सगळे लोक रिषभकडे पाहत होते, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त आपल्या बायकोला गमावण्याची भीती दिसत होती. त्याने फोनवर पैसे इतक्या सहजपणे तयार करायला सांगितले जणू ती काही साधी रक्कम होती. ऑब्वियसली ही रक्कम छोटी नव्हती. यात रिषभच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या पगारा एवढी रक्कम होती. पण रिषभच्या चेहऱ्यावर स्वतःचे पैसे जात असल्याची किंचितही चिंता दिसत नव्हती. मी तुझं काम करून दिलं आहे, आता माझ्या बायकोच्या गळ्यावरून चाकू हटव. तो माणूस जो धक्क्याने रिषभकडे पाहत होता तो भानावर आला आणि हसत म्हणाला, वा मिस्टर आहूजा, तुम्ही तुमच्या बायकोवर खूपच प्रेम करता. पण दुर्दैवानं जोपर्यंत मी पैसे पाहत नाही तोपर्यंत तुमची बायको माझ्याकडे सिक्युरिटी म्हणूनच राहील. रिषभने त्याचं बोलणं ऐकताच रागाने आपली मूठ आवळली आणि त्या माणसाकडे रोखून पाहू लागला. तेव्हा त्या माणसाने आपल्या माणसांना सांगितलं, अरे तुम्ही सगळे मुहूर्ताची वाट बघताय का? याचा फोन घ्या आणि याचे हात बांधा. 2 माणसं पुढे आली आणि त्यांनी रिषभचे हात मागे बांधले. ते सगळे आता रिलॅक्स झाले होते. तेव्हाच रिषभची नजर आपल्या गार्डवर गेली. त्याने डोळ्यांनीच इशारा केला जो त्याच्या गार्डने लगेच समजून घेतला. त्यानंतर रिषभने आर्याकडे इशारा केला, ज्याचा स्पष्ट अर्थ होता की आधी आर्याला वाचवायचं. गार्डने होकारार्थी मान हलवली आणि हळूहळू आपल्या सर्व गार्डसोबत मिळून त्या परिसराला घेरलं जिथे त्या दहशतवाद्यांचा ताबा होता. काही दहशतवाद्यांना तर रिषभच्या गार्ड्सनी चुपचाप मारून त्यांची जागा स्वतः घेतली होती. या गोष्टीची माहिती फक्त रिषभ आणि त्याच्या गार्ड्सनाच होती. हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की रिषभच्या गार्ड्सना प्रत्येक प्रकारचं स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलं होतं, ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या बॉसचं संरक्षण करणं आवश्यक होतं. जवळपास 10 मिनिटात रिषभच्या माणसांनी अर्ध्याहून अधिक दहशतवाद्यांना मारून त्यांची जागा घेतली होती. ते सगळे फक्त रिषभच्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते. पण रिषभ अजूनही कोणताही धोका पत्करायला तयार नव्हता, कारण चुकूनही आर्याला काही झालं तर तो जगू शकणार नव्हता. रिषभने एक नजर आर्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यात अमाप अश्रू आणि भीती होती. काही वेळातच रिषभचा फोन वाजला.
त्या दहशतवाद्यांच्या एका माणसाने फोन स्पीकरवर टाकून रिषभला बोलायला सांगितलं. तो कॉल राघवचा होता. कॉल उचलताच राघव म्हणाला, बॉस, कॅश तयार आहे आणि विमानही. सांगा कुठे यायचं? रिषभने समोर पाहिलं तर त्या माणसाने इशाऱ्यानेच मॉलमध्ये यायला सांगितलं. मग रिषभने राघवला पैसे घेऊन तिथेच यायला सांगितलं. राघवनेही होकार दिला आणि कॉल कट झाला. सुमारे 20 मिनिटात विमान मॉलच्या वर पोहोचलं. हा खूप मोठा मॉल असल्यामुळे त्याचं टेरेसही खूप मोठं होतं. त्या दहशतवाद्याने एक नजर आर्याकडे पाहिलं आणि मग रिषभकडे पाहत म्हणाला, मान्य करावं लागेल मिस्टर आहुजा, तुमच्यासाठी तुमची बायकोच सर्वात महत्त्वाची आहे. ठीक आहे, आता आम्ही निघतो. इतकं बोलून त्याने आपल्या माणसांना इशारा केला आणि निघू लागला. पण तेव्हाच मागून रिषभ रागाने म्हणाला, आपली डील झाली होती. तू मागितलेलं सगळं दिलं. आता माझी आर्या मला परत दे. तेव्हा तो माणूस मागे वळला आणि मोठ्याने हसू लागला. जसं मी आधी सांगितलं होतं, ही मुलगी आमची सुरक्षा आहे. जोपर्यंत आम्ही या देशाबाहेर जात नाही तोपर्यंत ही मुलगी आमच्याकडे सुरक्षित राहील. इतकं बोलून तो पुढे चालू लागला. तो काहीच पावलं चालला असेल तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. गोळी थेट त्या माणसाच्या पायात लागली आणि तो खाली कोसळला. रिषभच्या माणसाने लगेच पुढे येत आर्याला दूर केलं आणि रिषभकडे आणलं. रिषभने आर्याला आपल्या मिठीत घेतलं आणि आपल्या माणसांना इशारा करून सर्व दहशतवाद्यांना बंदी बनवलं. सुरुवातीला रिषभ त्यांना जाऊ देणार होता, पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा त्याने रागाने गोळी झाडली. आर्या रिषभच्या मिठीतच बेशुद्ध झाली. रिषभने आपल्या माणसांना रागाने सांगितलं, यांच्यापैकी एकालाही जिवंत सोडू नका. रिषभचं बोलणं ऐकून सगळ्यांनी होकार दिला आणि रिषभ आर्याला आपल्या कुशीत घेऊन तिथून निघून गेला. बाहेर खूप मीडिया आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते, पण रिषभच्या माणसांनी कोणालाही त्याच्याजवळ येऊ दिलं नाही. रिषभ आर्याला कुशीत घेऊनच कारमध्ये बसला. काही वेळातच रिषभची कार विलामध्ये पोहोचली. रिषभने आर्याला कारमधून बाहेर काढलं आणि तिला कुशीत घेत आपल्या खोलीकडे गेला. त्याने आर्याला अलगद बेडवर झोपवलं आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. फ्रेश झाल्यावर त्याने कपडे बदलले. मग आर्याचेही कपडे बदलून तो तिच्या शेजारी झोपला. आजचा दिवस दोघांसाठीही खूप कठीण होता, त्यामुळे दोघेही झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्याला जाग आली तेव्हा ती रिषभच्या मिठीत होती. रिषभ तिला खूप घट्ट पकडून झोपला होता. जणू त्याने थोडीशीही पकड सैल केली तर आर्या त्याच्यापासून दूर जाईल. आर्याने स्वतःला रिषभच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही, कारण रिषभने तिला आणखी घट्ट मिठीत घेत म्हणाला, बेबी झोप ना, मला खूप झोप येत आहे. आर्या त्याच्या मिठीत हालचाल करत म्हणाली, रिषभ प्लीज मला सोड ना, मला आता झोपायचं नाही, तसंही आज खूप काम आहे. रिषभने आर्याला एका क्षणात स्वतःच्या खाली केलं. बोलू तेही नकोच ना, एक गोष्ट समजून घे, तुझ्यासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आर्याच्या चेहऱ्यावर एक गोड असं हास्य उमटलं आणि तिने पटकन रिषभच्या गळ्यात हात टाकले. त्याच्या ओठांवर हलकसं चुंबन घेऊन ती म्हणाली, तुला असं का वाटतं की माझ्यासाठी तू महत्त्वाचा नाहीस? आर्याचं बोलणं ऐकून रिषभच्या चेहऱ्यावरही एक गोड स्मित उमटलं आणि मग तो आर्याच्यावरून उठून सरळ वॉशरूममध्ये गेला.
आर्या ही उठली, पण तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. आर्याने नंबर पाहिला तर तो एक प्रायव्हेट नंबर होता. तिने कॉल उचलून जसं हॅलो म्हटलं तसं समोरून एका माणसाचा आवाज आला. मिसेस आर्या रिषभ आहुजा, कशा आहात तुम्ही? त्याचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, तुम्ही मला ओळखता का? तो माणूस हसत म्हणाला, असं काय आहे जे मला माहिती नाही? मला सगळं माहिती आहे की तू कोण आहेस. तुझे नकली आई वडील म्हणजे ज्यांनी तुला वाढवलं त्यांना कोणी मारलं आणि तुझे खरे आई वडील सगळं माहिती आहे मला. त्यांचं बोलणं ऐकून आर्या थोड्या रागाने म्हणाली, शेवटी तू कोण आहेस? आता त्या माणसाने थोड्या कठोर आवाजात म्हटलं, इतकी उतावीळ होऊ नकोस. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन, पण त्यासाठी तुला मला भेटावं लागेल, तेही एकटीने. बोल, मान्य आहे का? आणि हो, कृपया या सगळ्यात तुझ्या नवऱ्याला गुंतवू नकोस, कारण काय आहे ना, मी एकटाच असा माणूस आहे ज्याला सगळं माहिती आहे. आतापासून बरोबर 2 तासांनी मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. बाय. इतकं बोलून त्या माणसाने फोन ठेवला आणि आर्या बेडवर बसली. यावेळी तिच्या मनात अनेक विचार सुरू होते, पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की रिषभला सांगावं की नाही. तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि रिषभ बाहेर आला. त्याची नजर आर्यावर पडताच तो तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, काय झालं बेबी? आर्याने एकदा रिषभकडे पाहिलं. ती काही बोलणार इतक्यात रिषभचा फोन वाजू लागला. तेव्हा रिषभ आर्याला म्हणाला, 1 मिनिट बेबी, हा कॉल उचलणं गरजेचं आहे. इतकं बोलून रिषभने कॉल उचलला. समोरच्याचं बोलणं ऐकून रिषभ थोड्या रागाने म्हणाला, यू इडियट, मी आत्ताच येतो. मग रिषभ पटकन तयार होऊ लागला. त्याने आर्याला म्हटलं, बेबी, मी संध्याकाळी तुझं बोलणं ऐकेन. आता माझं ऑफिसला जाणं खूप गरजेचं आहे. आर्यानेही होकार दिला आणि म्हणाली, तू तयार हो, मी तुझा नाश्ता तयार करते. रिषभने हो म्हटलं आणि आर्या खाली निघून गेली. थोड्याच वेळात रिषभ खाली आला आणि थोडासा नाश्ता करून ऑफिससाठी निघून गेला. आर्याने खूप विचार केला. मग तिने निर्णय घेतला की ती त्या माणसाला भेटायला जाणार. दुसरीकडे त्या माणसाने मागे वळून म्हटलं, मॅडम, तुमचं काम झाले. ती येत आहे. ती बाई मोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, बस, ती एकदाच इथे येऊ दे. मग आजचा दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. मग तो माणूस आणि ती बाई दोघेही मोठ्याने हसू लागले. काही वेळानंतर आर्या एका सुनसान रस्त्यावर गाडी चालवत होती. माहीत नाही का, पण आज तिला खूप विचित्र वाटत होतं. ज्या ठिकाणाचा पत्ता त्या माणसाने पाठवला होता ते शहराबाहेर होतं. रस्ते पूर्णपणे ओसाड होते. दुसरीकडे रिषभ एका फाईलचं वाचन करत होता. अचानक त्याला खूप वाईट वाटू लागलं, जणू काहीतरी वाईट घडणार होतं. त्याने आर्याचा नंबर डायल केला, पण तो बंद होता. मग रिषभने घरच्या लँडलाईनवर कॉल केला. एका मेडने कॉल उचलला. हॅलो, आर्या कुठे आहे? तिच्याशी माझं बोलणं करून द्या. रिषभने कॉल लागताच म्हटलं. त्यावर त्या मेडने उत्तर दिलं, सर, मॅडम तर 1 तासापूर्वीच बाहेर गेल्या आहेत. रिषभने यापुढे काहीच बोललं नाही आणि कॉल ठेवून दिला. रिषभला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती, जणू त्याचं एखादं जवळचं माणूस त्याच्यापासून दूर जाणार होतं. दुसरीकडे आर्याची कार एका निर्जन डोंगराळ ठिकाणी येऊन थांबली. तिने पाहिलं की आजूबाजूला फक्त उंच उंच खडक होते आणि खाली तर काहीच दिसत नव्हतं. आता आर्याला आपल्या निर्णयाचा
पश्चाताप होऊ लागला होता, कारण ती जिथे होती त्याबद्दल कोणालाही काहीच माहिती नव्हती. तिने आपला फोन पाहिला, ज्यामध्ये नेटवर्क नव्हतं. आता आर्याला थोडी भीती वाटू लागली. तेवढ्यात तिच्या समोर एक कार येऊन थांबली. कारमधून एक व्यक्ती खाली उतरली. तिला पाहताच आर्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिच्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडलं, तुम्ही? आर्याचं बोलणं त्या अनोळखी व्यक्तीच्या कानावर पडताच ती मोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, हो मीच. आता आर्याला भीती वाटू लागली. ती म्हणाली, तुम्हाला सगळं माहिती होतं. ती बाई मोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, आर्या 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 तू खरंच किती भोळी आहेस ना. कोणतीही चौकशी न करता, कोणालाही काही न सांगता तू इथे आलीस. आता जर मी तुला मारलं तरी कोणालाही कळणार नाही, बरोबर ना? तिचं बोलणं ऐकून आर्या भीतीने थरथर कापू लागली, पण तरीही धीर करून ती म्हणाली, नाही, तुम्ही असं काही केलं तर ऋषभ तुम्हाला सोडणार नाही. आर्याचं बोलणं ऐकून ती बाई मोठ्याने हसली आणि तिच्या दिशेने पुढे जाऊ लागली. आर्या घाबरून मागे सरकू लागली. ती बाई म्हणाली, असं का? पण आर्या, ऋषभला कोण सांगणार? मेलेलं लोक बोलत नाहीत ना. तिचं बोलणं ऐकून आर्या घाबरली. ती भीतीने म्हणाली, तुम्ही असं का करत आहात? यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण मी ऋषभला खूप चांगलं ओळखते. तो माझ्याशिवाय राहू शकणार नाही. आर्याच्या बोलण्यावर ती बाई म्हणाली, हे सगळं फक्त बोलण्यापुरतं असतं. प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो. कोणीतरी गेलं म्हणून आयुष्य संपत नाही. आणि तू तर असा ग्रहण आहेस की ऋषभच्या आयुष्यातून तू गेलीस की तो पुन्हा पूर्वीसारखा होईल. फक्त काही दिवस रडेल, आणखी काय करेल? आर्या घाबरत पुन्हा काही बोलणार इतक्या त्या बाईने कमरेतून एक बंदूक काढली आणि ती आर्याकडे रोखली. बस, आता मला तुझं काहीही बडबड ऐकायचं नाही. माय आर्या. इतकं बोलून ती बाई गोळी झाडणार इतक्यात आर्या म्हणाली, प्लीज असं करू नका. मी ऋषभ शिवाय आणि ऋषभ माझ्याशिवाय राहू शकणार नाही. आर्याचं बोलणं ऐकून ती बाई थोड्या रागाने म्हणाली, ए मुली, तुला समजत नाही का? बरं, माझ्याकडे तुझ्यासाठी एक बातमी आहे. आर्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली, जणू काही विचारत होती. तेव्हा ती बाई म्हणाली, तुझे जे आई वडील होते ना, बिचारे खूप चांगले होते. त्यांनी तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. ज्यांनी तुझा जन्म झाल्यावर तुला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यापासून ते तुला वाचवू इच्छित होते. पण तुझी आई, म्हणजे जिने तुला वाढवलं, तिने तुला त्यांच्यापासून लपवून वाढवलं. तुला माहिती आहे का, तू त्यांना पावसात सापडली होतीस. तू पूर्ण भिजली होतीस. त्यांना वाटलं तू मरशील म्हणून तुला तिथे सोडून दिलं गेलं होतं. पण त्या बाईनं तुला रस्त्यावर रडताना पाहिलं आणि घरी घेऊन आली. तुला मुलगी म्हणून स्वीकारलं, वाढवलं, शिकवलं. पण जेव्हा तू मोठी झालीस तेव्हा त्यांना कळलं की तू जिवंत आहेस. मग त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं तू वाचलीस आणि तुझे आई वडील मारले गेले. बिचाऱ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुझं रक्षण केलं. त्यांना वाटलं तू मेली आहेस, पण काही काळानंतर त्यांना कळलं की तू जिवंत आहेस. मात्र कोणीतरी होतं जे तुला लपवत होतं, तुझं संरक्षण करत होतं. त्याने कधीच कोणालाही तुझ्या आसपास येऊ दिलं नाही. दूर राहूनही तो तुझी काळजी घेत होता. तुला जाणून घ्यायचं आहे का, तो कोण आहे? आर्याने मान हलवून होकार दिला. तेव्हा ती बाई म्हणाली, ऋषभ. अमेरिकेत राहूनही त्यानं तुझं संरक्षण केलं. जेव्हा तू त्याच्याशी ब्रेकअप केलंस तेव्हा तुला वाटलं की तो तुला सोडून गेला नाही. तो तुझ्यासोबत नव्हता, पण त्याची माणसं कायम तुझ्यावर लक्ष ठेवून होती, तुझं रक्षण करत होती. नंतर ऋषभ परत आला. त्याने जबरदस्तीने का होईना, पण तुला स्वतःचं बनवलं. आता तो स्वतः तुझं रक्षण करतोय,
पण दुर्दैवानं आज तो चुकला. त्याची चूक नाही, तुझी चूक आहे. कारण तू त्याला काहीही न सांगता फक्त एका फोनवर इथे आलीस, नाही का? आर्याच्या डोळ्यातून आता अश्रूंचा पूर वाहत होता. ते थांबण्याचे नाव घेत नव्हतं. आर्याची ही अवस्था पाहून ती बाई मोठ्याने हसत म्हणाली, बस, अगदी असंच तुला तुटताना पाहायचं होतं मला. मी नेहमीच इच्छित होते की तू इतकी असहाय्य व्हावी आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आर्या रडत रडत मागे जाऊ लागली. तिला कशाचंच भान नव्हतं. तिला फक्त एवढंच माहिती होतं की तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी खूप काही केलं होतं. ती बाई पाहते की आर्या पूर्णपणे खचली आहे. आता तिला मारणं आणखी सोपं होईल, म्हणून ती तिच्या जवळ जाऊ लागते. तेवढ्यात मागून काळ्या रंगाच्या 10 BMW गाड्या येऊन थांबतात. त्या गाड्यांमधून ऋषभ उतरतो. समोर उभी असलेली बाई आणि आर्या यांच्याकडे त्याची नजर पडताच तो धावत आर्याजवळ जातो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. आर्याला आता कशाचंच भान उरलेलं नव्हतं. तेव्हा ऋषभ त्या बाईकडे पाहत म्हणाला, तुम्ही कशा आई आहात? स्वतःच्या मुलाचं सुख तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला चांगलं माहिती आहे की माझं सुख म्हणजे आर्या आहे, पण आज तुम्ही तिलाच मारण्याचा प्रयत्न केला का आई? का? जी हां, ते ऋषभची आई होती. ऋषभ, तू वेडा झाला आहेस का? या मुलीने तुला तिच्या प्रेमात इतकं बदलून टाकलं आहे. आधी तू असा नव्हतास, पण आता तिच्यासाठी तू तुझ्या आईच्या विरोधातही जाशील का? ती माझ्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे का? आपल्या आईचं बोलणं ऐकून ऋषभ थोड्या रागाने म्हणाला, आई, कशा प्रकारचं बोलताय तुम्ही? ती माझी बायको आहे आणि तुम्ही काहीही करा, पण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या आर्याला त्रास द्यायचा प्रयत्न कराल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला मला मारावं लागेल. हे ऐकून त्याची आई तशीच उभी राहिली. तेव्हा ऋषभने आर्याला आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि निघू लागला. तेव्हा ऋषभची आई रागाने म्हणाली, ऋषभ, मग काय करशील जेव्हा त्यांना कळेल की ही अजूनही जिवंत आहे? कसं वाचवशील तिला? आपल्या आईचं बोलणं ऐकून ऋषभ तिथेच थिजून गेला. मग त्याने आर्याकडे पाहिलं, जी त्याच्याकडेच पाहत होती. ऋषभने पुन्हा आपल्या आईकडे पाहत म्हटलं, मारून टाकीन त्या प्रत्येकाला जे माझ्या आर्याला त्रास देण्याचा विचार करतील. मग त्यासाठी मला काहीही का करावं लागो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आर्या माझा जीव आहे. तिला काही झालं तर मी हे जगू शकणार नाही. आणि ही गोष्ट तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण जाणतं, नाही काय? मग ऋषभने आर्याला उचललं आणि तिला घेऊन आपल्या कारमध्ये गेला. त्याने तिला आरामात बसवलं आणि स्वतःही तिच्या बाजूला बसला. मग ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगितलं. आर्या अजूनही बाहेर पाहत होती. मग काहीतरी विचार करून ती ऋषभकडे पाहत म्हणाली, ऋषभ, मी कोण आहे आणि तुझी आई कोणाबद्दल बोलत होती? ऋषभने आर्याला जवळ ओढून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिला घट्ट मिठी मारली. काही वेळ तिला स्वतःमध्ये सामावून घेतल्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला, तू कोणतीही असलीस तरी मला काही फरक पडत नाही, कारण आता तू मिसेस आर्या ऋषभ आहुजा आहेस. फक्त इतकंच जाणून घेणं तुझ्यासाठी आवश्यक आहे, बाकी काही नाही. यापुढे आर्या काही बोलू शकली नाही आणि तिने ऋषभला म्हटलं, आय लव्ह यू ऋषभ. तेव्हा ऋषभने तिच्या ओठांवर चुंबन घेत म्हणाला, आय लव्ह यू टू आर्या. मग दोघेही आपल्या प्रेमात हरवून गेले. दुसरीकडे ऋषभची आई रागाने म्हणाली, नाही आर्या, मी तुला माझ्या मुलापासून दूर करणारच. मग त्यासाठी मला काहीही का करावं लागो.
इतकं बोलून ऋषभच्या आईने आपला फोन काढला आणि एक नंबर डायल केला. काही रिंगनंतर समोरून कॉल उचलला गेला तेव्हा ती म्हणाली, जिचा तुम्ही शोध घेत आहात ती भारतात आहे. तेवढ्यात समोरून एका माणसाचा कडक आवाज आला, ओके. इतकं बोलून त्या माणसाने कॉल कट केला. ऋषभची आई मोठ्याने हसायला लागली आणि म्हणाली, खूप विश्वास आहे ना तुला तुझ्या प्रेमावर, पण हे येणारं वादळ तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेईल. तू माझ्याकडून माझा मुलगा हिरावून घेतलास, आता मीही तुझ्यापासून ऋषभला दूर करेन. ऑस्ट्रेलिया. एका मोठ्या हॉटेलच्या प्रायव्हेट रूममध्ये सुमारे 29 वर्षाचा एक माणूस बसला होता. दिसायला तो एखाद्या राजकुमारापेक्षा कमी नव्हता. तेवढ्या त्याच्याजवळ एक माणूस आला आणि म्हणाला, हुकुमसा, आपण निघायला हवं. तुमचं जेट भारतात जाण्यासाठी तयार आहे. त्या माणसानं त्याला हाताने जाण्याचा इशारा केला आणि आपल्या टॅबलेटमध्ये एका मुलीचा फोटो पाहत म्हणाला, मी येतोय तुम्हाला कायमचं माझं बनवण्यासाठी. आता मी तुम्हाला कोणत्याही किमतीत मिळवणारच. मग त्यासाठी कितीही प्रेतांचे ढीग का रचावे लागेना. भारतात. आर्या आणि ऋषभ आपल्या विलामध्ये पोहोचले. आर्याने अजूनही ऋषभला घट्ट मिठी मारून ठेवली होती, कारण ती खूप घाबरलेली होती. ऋषभला तिची अवस्था चांगलीच समजत होती. आज सत्य जाणून ती खूप दुःखी झाली होती. पण त्याला सर्वात जास्त भीती याची होती की ज्या दिवशी आर्यासमोर त्याचं खरं रूप येईल त्या दिवशी ती ते सहन करू शकेल का. ऋषभला खूप अपराधीपणा हे वाटत होता, कारण कुठेतरी त्याच्यामुळेच आज आर्या एवढ्या मोठ्या संकटात अडकली होती. ज्या सत्यापासून तो तिला दूर ठेवू इच्छित होता त्याची थोडीशी का होईना तिला कल्पना आली होती. आणि जर आर्याने ठरवलं तर ती संपूर्ण सत्य शोधून काढेल. पण ऋषभला ते नको होतं. ऋषभने आर्याला उचललं आणि तिला घेऊन आपल्या खोलीकडे गेला. आर्या अजूनही खोल विचारात हरवली होती. तिला वारंवार ऋषभच्या आईचं बोलणं आठवत होतं. आता तिला जाणून घ्यायचं होतं की ती नेमकं कोण आहे आणि तिचं अस्तित्व काय आहे. जिथे एका बाजूला ऋषभ आर्याला त्या सत्यापासून दूर ठेवू इच्छित होता, तिथे आर्या त्या सत्यापर्यंत पोहोचू इच्छित होती. आता पाहायचं हे होतं की यामध्ये कोण जिंकतं. पण सत्यापर्यंत पोहोचताना ती ऋषभपासून दूर तर जाणार नाही ना. हेच ते रहस्य आहे का जे आर्या आणि ऋषभला वेगळं करेल. ऋषभ आर्याला घेऊन खोलीत आला आणि तिला बेडवर झोपवलं. मग तो तिच्या शेजारी बसला. आर्याने अजूनही ऋषभकडे पाहिलं नव्हतं. ती फक्त आपल्या विचारांमध्ये हरवली होती. ऋषभने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारलं, काय झालं. आर्याने ऋषभकडे पाहिलं आणि मग आपल्या हाताकडे जो त्याच्या हातात होता. मग ती हळू आवाजात म्हणाली, ऋषभ, तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं, मग तू माझ्यापासून हे सगळं का लपवलंस. ऋषभने एक नजर आर्याकडे टाकली. तिचा हात आणखी घट्ट पकडला आणि म्हणाला, आर्या, आता तू माझी बायको आहेस आणि तसंही तू त्या सगळ्यांपासून जितकी दूर राहशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. ऋषभचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, पण ऋषभ. ती पुढे काही बोलणार इतक्यात ऋषभ थोड्या कठोर आवाजात म्हणाला, आर्या, तुला एकदाच सांगितलेलं समजत नाही का. मी एकदा सांगितलं ना की तुला हे जाणून घेण्याची गरज नाही म्हणजे नाही. आणि आता शांतपणे झोपून जा.
ऋषभने हे रागात म्हटलं होतं, त्यामुळे आर्या आधी घाबरली, पण मग धीर करून तीही थोड्या रागाने म्हणाली, ऋषभ, हे काय बोलत आहेस? मला जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे, आणि तू काहीही केलंस तरी मी ते जाणूनच राहीन, आणि तू मला नाही. आता तू मला थांबवू शकणार नाहीस, समजलंस ना? ऋषभने कधीच विचार केला नव्हता की आर्या त्याच्याशी अशा प्रकारे बोलेल. आता त्याला खूपच राग आला आणि त्याने आर्याकडे रागाने पाहत म्हटलं, मीही बघतो की तू सत्य कसं जाणून घेतेस. ऋषभच्या बोलण्यामुळे आर्याला आणखी राग आला. आर्यानेही थोड्या रागाने म्हटलं, सर्वप्रथम तू माझ्यापासून सत्य लपवलंस, आणि आता तू ऋषभ प्रत्येक वेळी तू स्वतःचीच मनमानी करतोस का? तुला माझी काहीच काळजी आहे का की माझ्यासाठी हे सगळं किती कठीण आहे? पण नाही, तुला फक्त स्वतःचंच पडलं आहे. सुरुवातीपासूनच तू माझ्यासोबत जबरदस्तीच करत आला आहेस, मग ते लग्न असो, एकत्र राहणं असो, आणि आता माझ्यासमोर या सत्याचं येणं असो. बरं झालं की तुझ्या आईने मला सांगितलं, नाहीतर मला हे कधीच कळालं नसतं. ऋषभ, तू एक नंबरचा स्वार्थी माणूस आहेस. तुला फक्त तुला काय हवं आहे याचाच विचार असतो. मला काय हवं आहे याने तुला काहीच फरक पडत नाही. पण आता बस, आता मी तेच करेन जे मला करायचं आहे. मला जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे, आणि मी हे जाणूनच राहीन. इतकं बोलून आर्या बेडवरून उठली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. दुसरीकडे आर्याच्या बोलण्यामुळे ऋषभला खूप राग आला आणि तोही तिथून उठून स्टडी रूममध्ये गेला, जिथे राघव आधीपासूनच बसला होता. ऋषभने आत येऊन आपल्या खुर्चीवर बसत राघवला म्हटलं, आर्याच्या मागे आणखी सिक्युरिटी लावा. मला तिच्या प्रत्येक हालचालीची माहिती हवी आहे. ती कुठे जाते आणि कोणाला भेटते हे मला कळलं पाहिजे. ऋषभच्या बोलण्यावर राघवने होकारार्थी मान हलवली आणि पुढील व्यवस्था करण्यासाठी तिथून निघून गेला. आर्या अंघोळ करून रूममध्ये आले. तिने आजूबाजूला पाहिलं तर ऋषभ कुठेच नव्हता. मग तिने पटकन कपडे घातले आणि आपली पर्स घेऊन खाली आली. ती लिव्हिंग एरियातून बाहेर जाण्यासाठी निघालीच होती. तेवढ्यात मागून आलेल्या एका जोरदार आवाजाने तिची पावलं थांबवली. कुठे चालली आहेस? आर्याने मागे वळून पाहिलं तर ऋषभ हाताची घडी घालून तिच्याकडे रागाने पाहत उभा होता. आर्याने स्वतःकडे बोट दाखवत म्हटलं, तुम्ही मला म्हणत होता का मिस्टर आहुजा? आर्याचं बोलणं ऐकून ऋषभने तिच्याकडे रागाने पाहिलं, कारण आज आर्या त्याला ऋषभ न म्हणता मिस्टर आहुजा म्हणत होती. याचा सरळ अर्थ असा होता की आर्या ऋषभवर रागावलेली होती. ऋषभने एक नजर आर्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पुढे सरकला. आर्या त्याच्या अशा जवळ येण्याने थोडी घाबरली आणि मागे सरकू लागली. ऋषभ पुढे आला आणि तिच्या कमरेला धरून आर्याला स्वतःजवळ ओढून घेतलं, ज्यामुळे ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. आर्याला ऋषभची जवळीक तिच्या मनात उसळलेल्या रागाला शांत करत होती. तिकडे ऋषभने आर्याच्या कमरेवरील पकड आणखी घट्ट केली आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आर्या, तू का समजून घेत नाहीस? तुला सत्य कळून काहीही फायदा होणार नाही, कारण आता तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तू माझी पत्नी आहेस, एवढंच पुरेसं नाही का? आर्याने ऋषभच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात तिला स्वतःसाठी प्रेम, काळजी आणि चिंता दिसत होती. पण तरीही तिने स्वतःला मजबूत केलं आणि म्हणाली, नाही ऋषभ, यावेळी मी तुझं अजिबात ऐकणार नाही. मी त्या सत्यापर्यंत जाऊनच राहीन.
ऋषभने हे ऐकताच थोड्या रागाने म्हटलं, मग त्यासाठी आपल्या नात्यालाच पणाला लावावं लागलं तरी चालेल का? आर्याने कधीच विचार केला नव्हता की ऋषभ असं काही बोलेल. आर्याच्या डोळ्यातून अश्रू धबधब्यासारखे वाहू लागले. तिने ऋषभकडे पाहिलं आणि त्याच्यापासून दूर होत म्हणाली, तू मला धमकी देतोयस का? ऋषभला आर्याचे अश्रू पाहून मनात एक विचित्र वेदना जाणवली. तरीही त्याने स्वतःला सावरत म्हटलं, जर तू काहीही शोधण्याचा प्रयत्न केलास तर? आर्याने भरलेल्या गळ्याने विचारलं. तर काय? ऋषभने आता स्वतःला कठोर केलं आणि तो बोलला, जे तो कधीच बोलू इच्छित नव्हता. मग तुला निवड करावी लागेल. तुला मी हवा आहे की ते सत्य? इतकं बोलून ऋषभ तिथून आर्याकडे न पाहताच निघून गेला, कारण त्यानंतर तो तिच्या डोळ्यात पाहू शकत नव्हता. आर्याने जशी ऋषभची गोष्ट ऐकली तशी ती धाडकन जमिनीवर बसली आणि रडू लागली. तिकडे ऋषभ आपल्या स्टडी रूममध्ये आला आणि रागाने सगळं इकडे तिकडे फेकू लागला, कारण आर्याला हे ऐकून जितका त्रास झाला नव्हता त्यापेक्षा कितीतरी जास्त वेदना आणि त्रास ऋषभला होत होता. आर्या त्याच्यासाठी सर्व काही होती. तिच्यासाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकत होता आणि देऊही शकत होता. त्याला माहिती होतं की जर त्याने ते बोललं नसतं तर कदाचित आर्या त्याचं कधीच ऐकलं नसतं आणि ती ते सत्य शोधून काढलंच असतं. ते सत्य जाणून तिला फक्त दुःखच झालं असतं आणि ते ऋषभला मुळीच नको होतं. इकडे बाहेर आर्या सतत रडत होती आणि आत ऋषभ आपला सगळा राग आणि वेदना सामान फोडून बाहेर काढत होता. घरातील सगळे नोकर आश्चर्यचकित झाले होते, कारण त्यांना खूप चांगलं माहिती होतं की त्यांची मॅडम त्यांच्या सरांसाठी किती महत्त्वाची आहे. पण आज जे काही घडलं होतं ते सगळ्यांसाठीच अनपेक्षित होतं. जवळपास 2 तास आर्या रडत राहिली आणि मग तशीच तिथेच बेशुद्ध झाली. जेव्हा सगळ्यांनी आर्याला बेशुद्ध पाहिलं तेव्हा सगळे घाबरले. त्यातील एका नोकराने धाडस केलं आणि ऋषभच्या स्टडी रूमच्या दरवाजाजवळ जाऊन टकटक केली. ऋषभने कमीन म्हटल्यावर नोकर आत आला आणि ऋषभसमोर मान खाली घालून म्हणाला, सर, मॅडम बेशुद्ध झाल्या आहेत. ऋषभने हे ऐकताच तो धावत आर्याजवळ गेला आणि जेव्हा त्याने पाहिलं की आर्या निश्चितपणे जमिनीवर पडली आहे तेव्हा त्याने आर्याला आपल्या कुशीत उचलून घेतलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.